शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। राज्य प्रशासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूच्या विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे। शहरातील माईवाडा बस स्थानक परिसर आणि आशा टॉकीजच्या मागे असलेल्या पान टपऱ्यांवर छापे टाकून प्रशासनाने सुमारे 7,000 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त केला। या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध 3 स्वतंत्र फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत। अन्न सुरक्षा अधिकारी किरण जगदाळे यांच्या फिर्यादीवरून नोमान नासिर सय्यद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरातील बालिकाश्रम रस्ता परिसरात असलेल्या एका मोबाईल शॉपमध्ये घुसून दुकानदारांवर चाकू व बंदुकीच्या धाकाने हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घडली। या हल्ल्यात आगरकर मळा स्टेशन रस्ता येथे राहणारे 31 वर्षीय व्यावसायिक जखमी झाले आहेत। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अनिल लक्ष्मण गायकवाड व एक अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरातील मालमत्ता खरेदी विक्रीनंतर महापालिकेकडे नोंदणी करण्याची प्रक्रिया गतिमान होत असून सन 2025 आणि 26 या आर्थिक वर्षात मालमत्ता नोंदणीमधून महापालिकेला तब्बल 5,26 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे। एकूण 3,420 मालमत्ता धारकांनी खरेदी किमतीच्या 1% शुल्क भरून महापालिकेकडे मालमत्तांची नोंदणी केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे। शहरात नालेगाव परिसरातील जनकल्याण रक्तपेढीजवळ एका युवकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले। करण दीपक लांडे असे जखमी युवकाचे नाव आहे। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या जबाबावरून 3 जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मतदारसंघाची पुनर्रचना व जनगणनेप्रमाणे 2023 चे महिला आरक्षण विधेयक लागू करण्यात येईल ही भूमिका सर्व राजकीय पक्षांनी मान्य केली होती। त्यावेळी सरकारकडे बहुमत होते, परंतु सध्या सरकारकडे 2/3 बहुमत नाही हे ओळखून विरोधी पक्षातील नेत्यांनी भूमिका बदलली। यातून विरोधकांना दुटप्पी चेहरा समोर आला आहे अशी टीका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। तसेच विरोधी पक्षांनी महिला आरक्षणाची हत्या कशी केली यासाठी राज्यभरात मेळावे घेऊन या पापांचे धनी कोण आहेत हे जनतेसमोर मांडणार आहेत अशी माहिती पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।